रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात असलेल्या महायुतीच्या 4 मंत्री आणि आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच भाजपाने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर लोकसभेची जबाबदारी दिली असा चिमटा ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक यांनी काढला। पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। लोकसभेची निवडणूक आता काही दिवसात जाहीर होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीची जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत साहेब यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आणि त्यांनी गेल्या 10 वर्षात विविध विकास कामं केली, त्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या आम्ही सगळे एकत्र बसत आहोत। महाविकास आघाडी आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर महाविकास आघाडीशी संबंध असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीतले काही सदस्य असे सगळेजण एकत्र बसून आम्ही या ठिकाणी उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत। खरं तर गेल्या 10 वर्षात राऊत साहेबांनी जे काम केलं आहे ते आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या समोर आहे। वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळी विकास कामं असू देत, मोबाईल टॉवर असू देत, मुंबई गावामध्ये चौपदरीकरण असू देत, चिपी विमानतळाचं एअरपोर्ट असू देत किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असू देत, ही सगळी कामं आपल्या लोकांसमोर आहेत। त्याबरोबरच राऊत साहेबांनी गेल्या 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागला नाही किंवा सातत्याने लोकांना, सामान्य लोकांना भेटणारे खासदार म्हणून त्यांनी जी प्रतिमा बनवली तीच प्रतिमा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी पुरेशी आहे। दुसरीकडे आपण बघत असाल की भाजप आणि शिंदे गट ह्यांना मात्र आता उमेदवार भेटत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री आहे, असं असून सुद्धा ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही हे आता आम्ही म्हणत नाही तर त्यांनी भाजपच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलंय की त्यांनी शेजारच्या गोवा असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे। म्हणजे 4 मंत्री असून सुद्धा इथल्या नेतृत्वाला त्यांच्यावर प्रचार प्रमुखाची जबाबदारी देऊ असं वाटत नाही भाजपच्या नेत्यांना आणि त्यामुळेच इथल्या भाजपच्या लोकांनी आपली काय कुवत आहे भाजपच्या याच्यावर ही करावी। म्हणूनच इथल्या कुठल्याही नेत्याला भाजपचं तिकीट मिळणार नाही आम्ही वारंवार सांगतोय आणि तिकीट मिळालं तर त्यांनी ते निवडणूक लढून दाखवावे असं आमचं वारंवार आव्हान आहे आणि तेच आव्हान आमचं कायम राहणार आहे। आणि कोणी प्रचार प्रमुख असले, किती धनशक्ती असू देत, त्या धनशक्तीचा पराभव या मतदारसंघातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।